घडलेल्या या घटनेवरती प्रचंड संताप व्यक्त होतोय आणि अशा पद्धतीने या चालकावरती कारवाई व्हावी अशा स्वरूपाची ही मागणी होतीये। वळ्यात पुढच्या बातमीकडे। आषाढ महिन्याला सुरुवात होत असतानाच पंढरपुरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झालेली पाहायला मिळते। विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी जी रांग लागते ती गोपाळपूर रोडच्या 6 पत्रा शेडवरती भरून बाहेर आलेली आहे। त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शन रांगेत किमान 20,000हून अधिक भाविक असल्याचा अंदाज व्यक्त होतोय। महत्त्वाचं म्हणजे आजपासून दर्शन रांगेत घुसखोरी केली तर थेट फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत। तसे आदेशही प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी काढलेले आहेत। एकीकडे आपण बघतोय आषाढीला अर्थात आषाढ महिना जो आहे सुरू झालेला आहे आणि एकीकडे या संपूर्ण दर्शन रांगेमध्ये मात्र चांगलीच गर्दी होताना पाहायला मिळते। अनेक जण मधून घुसण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर मात्र आता फौजदारी गुन्हे दाखल केले जाऊ शकतात असं सांगण्यात आलंय। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। आषाढी वारीचे महाराष्ट्राला वेध लागलेत। अनेक संतांच्या पालख्या ज्या आहेत ते लाखो वारकऱ्यांसह पंढरपूरला येत आहेत आणि अशातच आज प्रत्यक्ष मराठी महिन्यातील आषाढ महिन्याला सुरुवात झाली आहे आणि याच आषाढ महिन्याच्या पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक गर्दी पंढरपुरात भाविकांची झालेली दिसून येते। गोपाळपूर रोडवर असणारे तब्बल 6 पत्रा शेड हे भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेले आहेत। त्यामुळे विठ्ठल दर्शनासाठी किमान आज 10 तासाहून अधिक कालावधी लागतोय। मंदिरे समितीकडून संपूर्णपणे दर्शन रांगेची उभारणी करण्यात आलेली आहे, नवीन शेड करण्यात आलेले आहेत। त्यामुळे प्रत्येक शेड मध्ये किमान 1000 भाविक आहेत। सध्याच्या स्थिती जर पाहिली तर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शन रांगेत किमान 20,000 भाविक उभे असल्याचा अंदाज आहे। विशेष म्हणजे या सर्व पार्श्वभूमीवर विठ्ठलाच्या दर्शन रांगेत कुठल्याही प्रकारची घुसखोरी होऊ नये, विठ्ठलाची दर्शन रांग कुणीही मोडू नये यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी थेट प्रतिबंधात्मक आदेश काढलेले आहेत। त्यामुळे जर घुसखोरी झाली, लाईन मोडली तर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे देखील आदेश दिलेत। त्यामुळे ही जी विठ्ठलाची दर्शन रांग आहे, हा जो विठ्ठलाच्या दर्शन रांगेतील असणारा भक्तीचा महापूर आहे, हा सध्या विठ्ठलाकडे जातो। कुठं आला माऊली? कधी लागलाय दर्शनाला? 2 तास झाले। किती वेळ लागेल? 4 तास। अजून दरवर्षी वारीला येता? कुठून तुम्ही कुठून आला माऊली? कोल्हापूर। सगळे कोल्हापूर। कुठून आला माऊली? संभाजीनगर। कधी लागला दर्शनाला? 7:30 ला। अजून किती वेळ लागेल? 3 तास झाले। 12-1 किमान 10 तास। किती तास? 6-7 तास लागतील। कुठून आलाय? छत्रपती संभाजीनगर। दरवर्षी येतं वारीला? काय वारीतून काय मिळतंय? आनंद विठ्ठलाचा आनंद घेताय। खरं तर पंढरपूरच्या वारीत येऊन विठ्ठलाचा आनंद मिळतोय, त्यासाठी या दर्शन रांगेत आम्ही उभे असताना दिसतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे, संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।